हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या पुढच्या भागाची म्हणजे कटोरी भागाची शिलाई करणार आहोत। कटोरी आणि साईडचा भाग अस्तरला कसा जोडायचा, कटोरीला टक्स कशा पद्धतीने द्यायचा, कटोरी साईडच्या भागाला कशी जोडायची, सर्व काही गोष्टी जे आहेत ते अगदी सविस्तरपणे तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर कटोरीचा भाग मी साईडला ठेवलेला आहे आणि साईडचा भाग जो आहे तो घेतलेला आहे। तर अस्तर आहे ते साईडला ठेवायचं आहे आणि ब्लाऊजचा पीस जो भाग आहे तो अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती अस्तरचा जो भाग आहे तो देखील अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, ब्लाऊजचा पीसचा जो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने करायचा आहे आणि उलटा जो भाग आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि साईडच्या कडेने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी खास मी सोप्या पद्धतीने सांगत आहे की कटोरीचा भाग कशा पद्धतीने जोडायचा अस्तर ब्लाऊज पीस कसे जोडायचं ते। सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता शिलाई करून झालेली आहे आणि फिनिशिंग सहित शिलाई करून झालेली आहे। तर दुसरा भाग घ्यायचा आहे, सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि साईडच्या कडेने आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तेही खूप कमी वेळेत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या भागाला ही शिलाई करून झालेली आहे। तर शिलाई करून झाल्यावरती दोन्ही जे भाग आहेत त्याच्या साईडचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर ब्लाऊज पीसापासून नॉट कशी तयार करायची म्हणजे दोरी आपण जी ब्लाऊजला लावतो ती खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अगदी पातळ आणि गोलाकार कशी तयार करायची। सो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडचे भाग जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। तर शिलाई करण्यासाठी ते मी कटोरी घेतलेले आहे, अस्तर जे आहे ते साईडला ठेवत आहे आणि ब्लाऊजचे पीस आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घेत आहे आणि त्यावरती हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत। तर ब्लाऊजचा पीसचा जो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने करायचा आणि जो उलटा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि साईडच्या कडेने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या भागाला देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती साईडच्या कडे जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने जी शिलाई आहे ते आपली करून झालेली आहे। तर जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते आपण कट करून घेऊयात। तर बघू शकता अशा पद्धतीने अस्तरच्या साईडचं जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही भागाचं जे कापड आहे राहिलेलं एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे। तर कटोरीला टक्स कसा द्यायचा हे सांगते। काही जणांचा टक्स जो तिरका जातो तो तिरका न जाता सरळ कसा द्यायचा हे सांगणार आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी शिलाई करून झालेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा आलेली आहे। तर कटोरीचा जो हा भाग आहे खालच्या साईडचा तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बंद साईडने 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने आणि 1.5 इंचाला मार्किंग करून झाल्यावरती तिथून वरती 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे ना त्यावरतीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। जर तुम्ही या पद्धतीने जर टक्स दिला तर तुमचा टक्स अजिबात तिरका येणार नाही, एकदम स्ट्रेट असा सरळ येईल। सो ही पद्धत माझी नक्कीच वापरा। तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती बघू शकता परफेक्ट असा आपला हा टक्सची शिलाई करून झालेली आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या भागाला देखील टक्सची शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे थोडंसं एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या कटोरी आहेत ते आपल्या तयार झालेले आहेत। तर साईडचा भाग घ्यायचा आहे आणि जो गोल आकार आहे, कटोरीचा भाग जो गोल आकार आहे आणि साईडचा भाग जो गोल आकार आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे आहे दोन्ही साईडला दोन। बघू शकता कटोरीचा गोल आकार आणि साईडच्या भागाचा गोल आकार अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यावरती अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे वरच्या साईडने। पुढचा गळा जो आहे बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे, त्यावरती वरच्या साईडने अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती साईडच्या भागावरती कटोरीचा भाग हा ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर गळ्याची मार्किंग केलेली आहे, बघू शकता हे थोडीशी कोणी निघलेली आहे त्यावरती एका कोण्यावरती दुसरी कोणी ठेवायची आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन घेऊन त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने साईडचा भाग आणि कटोरीची शिलाई करून झालेली आहे, जोडून झालेली आहे। तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची देखील शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती बघू शकता फिनिशिंग किती सुंदर अशी तयार झालेली आहे। बरोबर गोल आकार जो आहे कटोरीचा तो आलेला आहे, कुठेही पुढे मागे झालेली नाही।
तर दुसरा भाग घ्यायचा आहे आणि खालच्या साईडचा जो भाग असतो त्यावरती कटोरीचा भाग ठेवायचा आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची आहे. जर तुम्हाला वरच्या साईडने जोडायची असेल तर तुम्ही वरच्या साईडने सुद्धा जोडू शकता, पण अशा पद्धतीने जोडल्या थोडीशी इझी जाते, तर त्यासाठी मी अशा पद्धतीने जोडते. तर शिलाई करून झाल्यावरती यावरती सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती बघू शकता दोन्ही कटोरी किती सुंदरशा तयार झालेले आहेत. फिनिशिंग बघू शकता किती सुंदरशी आलेली आहे आणि टक्स बघू शकता बरोबर एकसारखे आलेले आहेत आणि कटोरीचा जो गोल आकार आहे तो देखील गोल आकार आपला बरोबर एकसारखा आलेला आहे. आणि कटोरी साईडच्या भागाला जोडताना अजिबात कमी जास्त झालेली नाही. तर 34 साईज कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे डायरेक्ट अस्तरवरती कटोरी कशी कटिंग करायची ते. सो नक्की व्हिडिओ बघा आणि आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा.